चावी घ्यायचं लवकर बाहेर बाहेर चाललोय. ह्याला घ्या, उचला ह्याला इकडून. झोपतय येतय, त्याचं काम एवढंच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आणि आज आहे 1 जानेवारी सोमवार. सगळे योग जुळून आले. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा सर्वांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला एकदम खतरनाक प्रॉफिट मध्ये जाओ, भरभराटीचं जावं. तुम्हाला बी जाओ, आम्हाला बी जाओ. आणि मस्त तुम्ही पण आयफोन वगैरे घ्या, गाडी बिडी घ्या, आहे का नाही. तर आता आज एक्सपायरी आहे बँकेक्सची आणि मिड कॅपची. हा, बँकेक्स आणि मिड कॅपची एक्सपायरी आहे. आणि प्रीमियम आहेत जास्त. इंडियाविक्स म्हणजे शुक्रवारी डाऊन आलं होतं इंडियाविक्स, त्यामुळे आज बघू. मे बी नवीन महिना चालू आहे त्यामुळे व्हॉल्यूम असू शकतं, पण ओपनिंग तर फ्लॅटच आहे दोघांमध्ये. पण नॉर्मल खाली आहे थोडंसं, पण ते बँक निफ्टीसाठी मला वाटतं 80 पॉईंट काहीच नाही त्यासाठी, तिथलं तिथंच आहे. त्यामुळं बघू. बँकेक्सचा तोच विषय जसा सेन्सेक्सचा आहे. ते काय करतं, बीएससीचे तेच विषय. डायरेक्ट 60चा घेतला ना 150चा स्पाइक मारता आणि परत खाली येतं. स्पाइक मारतं म्हणजे जात तर नाहीच तिथं कॅन्डल वगैरे काय. बरोबर, प्रीमियम जातं तिथं. बरं असं बी नाही, कॉलचा 60चा 150 मारला, मग पुढचा 60चा 20 मारल, ते तिथं 55 तिथंच राहतं. कॉल जातं किंवा कॉल तिथंच राहतं. एसएल झालं परत हाय तिथंच दिसतं ते. हा, आणि आम्ही काय करायचो म्हणजे आता पण करतो तसं, मोठे एसएल लावायचं म्हणून आम्ही 60चं घेतलं की 101 एसएल लावणार. ती 101 पण उडवतोय ना आणि परत येतं. तसं बँक निफ्टीत फिन निफ्टीत नाही होत. थोडं काय करणार आहे, बाईंग थोडं वाढवलं. मला वाटतं बाईंग आम्ही 4 रुपयाचं घ्यायचो. 4चं घ्यायचं, ते थोडं डबल घ्यावं लागेल, 10-12 रुपयाचं घेऊ बाईंग. जरा थोडं फरक काय पडणार आहे सांगतो तुम्हाला. जे आपण 50चं एसएल लावायचो, समजा 60ला आपण 101चं लावायचो, ठीक आहे का. तर मुवमेंट आली तर हे काय 4 वालं बाईंग वाढणार नाही, बरोबर. मग तेच जर 15 वालं घेतलं तर मग आपल्याला 101चा एसएल 151 थोडा मोठा 170 असं लावता येईल, जेणेकरून हे 15 वालं पण 12 वालं वाढेल त्या अपेक्षेने. म्हणून त्यासाठीच बाईंग मोठं. प्रॉफिट थोडं कमी होणार, पण तेवढं आता करावंच लागेल. तेवढं पण नाही कमी, म्हणजे ते नॉर्मल. हा, ते 10 वाले पण 0 होणार ना, म्हणजे ह्याला पण 0 नाही करणार आपण, पण ते पण कमी होणार, हे पण कमी होणार. पण चांगलं आहे, बरोबर आहे. आणि बघू आता काय होतंय. आता ओपनिंग होईल मार्केटची, बघू. स्टार्टिंगला करतोय स्टॅडल का नंतर करतोय. ज्यावेळेस साईडवेज दिसेल त्यावेळेस आपण करू. मोस्टली बँकेक्स बघू. मिड कॅप मध्ये खूप कमी. मिड कॅप नको, आणि ते 25 पॉईंट बदलतं. बरोबर आहे. 75चं लॉट. बघू, भेटू ट्रेड मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय थोडं बाहेर, आणि त्याच्या आधी एक ब्लॉग काढून घेऊया. तर सध्या काय चाललंय, पोझिशन 55 झालेत. आणि पोझिशन काय नाही, आपलं बँकेक्स आहे 60 आपण बाय केलं आणि 60 सेल केले. हा, आणि म्हणजे क्वांटिटी आणि जे बाईंग आहे ते थोडं मोठं ठेवलंय, आणखी थोडी मुवमेंट आली तर नको. बरोबर, चावी घ्यायचं लवकर बाहेर चाललोय. ह्याला घ्या, उचला ह्याला इकडून. झोपतय येतय, त्याचं काम एवढंच आहे. यायचं, हे स्विचर लिहायचे इथं, आणि हे स्विचर बघू रे काय बम्बई में स्टॉक मार्केट की घंटी बजती है ना. अयो महान नाव टाकले का, तब मंगेश के नाम का डंका भी बजता है. ये बॉम्बे है, बॉम्बे यहाँ सब बदल जाए पर दरिया वही रहे. तो भाई मेरे मंगेश इस दलाल स्ट्रीट का दरिया हो, जिसमें दम है वो आके नमक चका ले. काय रे बाई ये, अरे काय रे, अरे कशाला असतोय. पण अक्षराला इज्जत आहे का नाही, भारी अक्षर काढले. माझा व्यवसाय म्हणजे आपला चहा प्यायला चाललोय. चल चहा प्यायला, कॉफी प्यायला चाललोय आम्ही. कॉफी गाडी म्हणून बातच करते. अयो लगेच उठलाय. तिकडे नाही, इकडून जायचं, इकडे दरवाजा आहे. बरं हो, फ्रेश. तर चालतंय मित्रांनो, आता बघू, भेटू बाहेर जरा, बघू काय करतोय. मित्रांनो, या जेवायला बटाट्याची भाजी. तू काय आणलं ते? चवळीची भाजी, कोथिंबीरीची वडी संपली, आणि लोणचं किती घालवले. लोणचं कशाला एवढं घातलेलं, 10,000चं नुकसान झालं. मग काय, एवढं नुकसान नाही खापणार मला अजिबात. तर काय केसावर भांडी फुग. तर काय नाही मित्रांनो, प्रॉफिट बुक केल्यानंतरच समाधानाचं जे आहे ते जेवण. नवीन वर्षाची सुरुवात, आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. जसं प्लॅनिंग केलं तर तसं झालेलं आहे, त्यामुळं भारी वाटतंय. त्यामुळे सुखाचं जेवण जात आहे आता. मग आता काय करणार आहे का? किती वाजले आता? नाही काय, आता कुठं काय करतो. आता बघ, मार्केट थोडं वॉलटाईल आहे. आता हे कॅन्डल तिथं थांबल्यात, कॅन्डल लय मोठे तिथं थांबलेत. आता आम्ही हॉटस्पॉट बंद केल्यामुळं
पण आता अजून तरी काय नाही करणार. 4 लॉटवरती 2000 रुपये प्रॉफिट आहे, पर लॉट 500 रुपये प्रॉफिट काढलाय आणि ज्यामध्ये बऱ्यापैकी मॅनेज केलं आपण. आता अजून खूप डिके झालं इथं, एक 60 रुपये, एक 8 रुपये, 64, 8च रुपये. आणि आपण बुक कितीला गेलं? 44 आणि 25 ला. 25 ला काय बुक केलं आपण? कॉल पुट वरती जात होता तो, काय कमी होत होता. हा, पुट 25 ला बुक केलता, तो 9 रुपये झालाय. म्हणजे कितीने कमी झाला? 16ने. आणि हा कितीला? 44चा 64, 20ने वाढला. म्हणजे एवढं कुठं काय नाही झालं, 4 रुपयाने प्रीमियम वाढले. मला वाटलं डीके झालंय डायरेक्ट असं बघितलं. काय नाही सुविचार बघू. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर आज परत एकदा मार्केटमध्ये 2 साईडला मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली. सुरुवातीला सर सगळ्यात स्लो मुवमेंटम होती कॉल साईडला, त्यामध्ये हायर हाईटचं क्रिएशन सोबत तुम्हाला एक वरच्या साईडचा मार्केटमध्ये ब्रेकआउट बघायला भेटला. आणि हा जो ब्रेकआउट होता मार्केटचा, जो की मार्केटचा ऑल टाइम हायचा ब्रेकआउट आहे, तर त्या ब्रेकआउट नंतर तुम्हाला बघू शकता एक फेक ब्रेकआउट बघायला भेटला आणि त्यानंतर एक पॅनिक सेलिंग मार्केटमध्ये आली एंडिंगला. आणि तिथं बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस हिट व्हायचे पण चान्सेस जास्त होते, कारण तुम्ही जर बघितलं तर एक ब्रेकआउट जो आला होता त्यामध्ये हायर हाईचं क्रिएशन पण होतं, कन्सोलिडेशन पण होतं आणि तरी पण हा ब्रेकआउट फेल झाला. तर आता याचे रिझन मी तुम्हाला सांगतो. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन बघूया की आजचा आपला जो ट्रेड होता त्याबद्दल. तर व्हिडिओला मी सुरुवात करतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून टाका. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी गोष्ट बघायची ती म्हणजे आजच्या मार्केटची ओपनिंग आणि ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड कसा चालू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती जातो. तर 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेल्यानंतर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व कराल की मार्केट सध्या एका साइडवेज झोनमध्ये ट्रेड करते. म्हणजे मार्केटमध्ये हायर हाईचं क्रिएशन पण नाहीये, त्याचबरोबर लोअर लोचं क्रिएशन पण नाहीये. मागच्या 4 दिवसापासून जर तुम्ही बघितलं, मागच्या 5 दिवसापासून मार्केटमध्ये एका झोनमध्ये मार्केट ट्रेड करत होतं. म्हणजे हाय साईडला पण ब्रेकआउट नाहीये, लो साईडला पण ब्रेकआउट नाहीये. त्यामुळे एक्सपेक्टेशन अशी होती की मार्केटमध्ये कोणत्या पण साईडला ब्रेकआउट येऊ शकतो. ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला मार्केट सस्टेन होऊ शकतं. पण त्याच्या उलटी गोष्ट आज आपल्याला बघायला भेटली. असं नाही की दरवेळेस तुम्हाला प्रॉफिटच होईल, ज्यावेळेस तुम्हाला स्टॉप लॉस होईल त्यावेळेस तुम्हाला स्टॉप लॉस सुद्धा एक्सेप्ट करावा लागतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आता मी जातो 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती. ओव्हरऑल आपण मार्केटचा ट्रेंड कसा आहे तो समजून घेतला. आता 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती गेल्यानंतर जसं की आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मार्केट एका साइडवेज झोनमध्ये आहे मागच्या 3-4 दिवसापासून. त्यानंतर आज जरी तुम्ही बघितलं तर एक फ्लॅट ओपनिंग तुम्हाला मार्केटमध्ये बघायला भेटली. आता आजची ओपनिंग जी होती मार्केटमध्ये, समजा जर मार्केटमध्ये गॅप ऑफ ओपनिंग झाली असती तर तिथं काय म्हणजे सस्टेनेशन आलं असतं की मार्केट अप साईडला सस्टेन होते का डाऊन साईडला सस्टेन होते, किंवा मार्केटमध्ये जर गॅप डाऊन ओपनिंग झाली असते तर तिथं आपण प्रेडिक्शन लावलं असतं की गॅप डाऊन झाले तर मार्केट खाली खाली जात आहे लोअर लोज क्रिएट करत, का गॅप डाऊन फेल होऊन मार्केट परत एकदा वरती येते. तर ह्या दोन्ही पण गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे इथं प्राइस ऍक्शनचं अनालिसिस करणं थोडं कठीण होतं. त्यानंतर आज जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये एक फ्लॅट ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली 1 जानेवारीची. तर आता एक फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर मार्केट जर तुम्ही बघितलं तर स्टार्टिंगला लोअर लेवलला आलं आणि लोअर लेवलला हा जो सपोर्ट होता मार्केटचा 21,675चा, त्या लेवलच्या खाली मार्केट गेलं नाही. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर एक हायर हाईचं क्रिएशन तुम्हाला दिसतंय आणि हे हायर हाईच्या क्रिएशन सोबत मार्केट जी ही ट्रेंड लाईन होती मार्केटमध्ये तर ती तुम्ही बघितली तर ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेत घेत मार्केट वरती चाललं होतं. आता ज्यावेळेस मार्केटमध्ये वरच्या साईडचा मुवमेंट येत होती तर त्या साईडला आपण डायरेक्टली ट्रेड नाही घेऊ शकत. तुम्ही डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की या लेवलचा ब्रेकआउट आला तर या लेवलपासून मी ट्रेड घेतो. तर तुम्हाला एक मेजर रेजिस्टन्स किंवा सपोर्टचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन पाहिजे असतो. आता सगळ्यात स्टार्टिंगला जर आपण बघितलं तर मेजर आपला रेजिस्टन्स कुठं होता, तो म्हणजे ही तारीख 28 तारखेचा जर तुम्ही हाय बघितला तर हा हाय जो होता आपला मेजर होता रेजिस्टन्स. तर आता रेजिस्टन्स पर्यंत मार्केट ज्यावेळेस जात होतं हायर हायचं क्रिएशन करून, तर त्यानंतर जर तुम्ही बघितलं एक मोठी मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली, ती म्हणजे 1:50 पासून ते डायरेक्टली 2:15 तुम्ही जर बघितलं मार्केट वन डायरेक्शनला डायरेक्टमध्ये कॉलमध्ये मुवमेंट आली. ठीक आहे. आता कॉलमध्ये मुवमेंट आल्यानंतर ज्यावेळेस आपण एक गोष्ट विचार केली होती की डायरेक्टली जर ब्रेकआउट आला तर आपण ट्रेड नाही घ्यायचा, आपल्याला काय पाहिजे कन्सोलिडेशन प्लस ब्रेकआउट. आता त्यानंतर जर तुम्ही बघितलं, आता चार्टला मी थोडं झूम करतो. झूम केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मार्केटमध्ये हायर हायचं क्रिएशन झालंय, कन्सोलिडेशन झालंय, कन्सोलिडेशन झाल्यानंतर मार्केटमध्ये ब्रेकआउट झालाय, तरी पण हा ब्रेकआउट फेल झालाय. ठीक आहे. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की दरवेळेस मार्केटमध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन हे सस्टेन होतील असं नाहीये. कधी कधी मार्केटमध्ये ब्रेकआउट ब्रेकडाऊन फेल होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जो तुमचा स्टॉप लॉस लावला असेल, आता ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी एंट्री जर केली असेल तर तुमचा ऑब्व्हियसली स्टॉप लॉस असणार या ठिकाणच्या लोला, ज्या ठिकाणी मार्केटमध्ये एक सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेले. तर या लोला ज्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस हिट होईल त्यावेळेस तुम्ही तुमचा स्टॉप लॉस एक्सेप्ट करायचा आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस या ठिकाणी घेतला नाही तर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर मोठी पॅनिक सेलिंग आहे
आणि मार्केट जे आहे ते 21,787 पासून परत एकदा डाऊन 21,683 पर्यंत, म्हणजे 100 पॉईंट निफ्टी अजून खाली पडले. म्हणजे जर तुम्ही इथे स्टॉप लॉस घेतला नसता अजून तुमचा मोठा स्टॉप लॉस व्हायची शक्यता होती. तर अशा प्रकारचं एक मार्केट तुम्हाला आज बघायला भेटलं. म्हणजे जनरल कोणत्या एका डायरेक्शनला मूव्ह नाही आला, दोन्ही साईडला मार्केटमध्ये मूव्ह आले. पण हे दोन्ही साईडचे मूव्ह जे होते कॅप्चर करणं थोडं अवघड होतं. पहिला हायर हायच्या क्रिएशनमध्ये तुम्हाला एक अपसाईडचा मूव्ह भेटला, त्यानंतर लोअर लोचं क्रिएशन नाही झालं, डायरेक्टली पॅनिक सेलिंग तुम्हाला बघायला भेटली. तर ओव्हरऑल आजचा दिवस जो होता तो बायरसाठी नव्हता, तर शक्यतो सेलरसाठी होता, कारण सेलरसाठी या ठिकाणी खूप सारा डीके तुम्हाला बघायला भेटला. 327 झालेत आणि 2055 प्रॉफिट आहे. मार्केटने जो धिंगाणा खतरनाक मध्ये केलाय. शेवटीला डेंजर फूड साईडला मुवमेंट आले, सगळे सपोर्ट तोडून टाकले. कशामुळे आले ते माहित नाही अजून, मे बी काय न्यूज तर माहित नाही, मला नाही वाटत न्यूज वगैरे काय आहे. तरी सर्च केलं एवढं काय नाही, लाईव्ह काय चालू होतं रे आता, काय चालू होतं आपलं मोदी साहेबांचं भाषण चालू होतं. तर पण मला वाटत नाही त्याचा काही एवढा इम्पॅक्ट पडेल, पडला तरी उद्या पडेल, आपल्याला काय करायचं आजचं. आणि चांगलं झालं, भारी झालं आजचं. आणि जे तुम्हाला सांगितलेलं सकाळी, जे आम्ही 15 रुपयाचं जे घेतलेलं ना, त्याने फायदा लय केला आम्हाला. थोडं मोठं घेतलेलं 15चं, कारण कुठलं ह्या साईडचं ना कॉल मोठा होता, फूट तेवढाच होता 15 रुपयाचा. आणि हा जो आपला कॉलचा स्पाइक मारलेला, जो आपला 70 रुपयाचा 110 गेलेला, त्यावेळेस आपला हा कॉल पण वाढला, त्यामुळे तिथं काहीच असा जास्त खास लॉस दिसला नाही. पण ज्यावेळेस ते एका सेकंदात परत रिटर्न आलं 110ला जाऊन, मग तिथं आपल्याला फायदा झाला, त्यामुळे चांगलं झालं. यात तर काय तोटा वाटत नाहीये की म्हणजे त्याच्याने काय असं होईल, पण तरी पण अजून काय सांगता येत नाही. ह्याच्यात काय वेगळं असेल ते आता समजेल मोठं ठेवलं. बरोबर, म्हणजे जसे महिने येतील तशी स्ट्रॅटेजी चेंज करायला लागते हळूहळू. साईड वेज मध्ये एवढे मोठे बाईंग घेऊन उपयोग नाही होत, लॉस होईल. एवढे मोठे बाईंग घेतलं, प्रॉफिट काय होणार, काय नाही होणार. पण अशा सिच्युएशनला सेलिंग मध्ये प्रॉफिट काढायचं म्हणजे किती निघू दे, फक्त प्रॉफिट म्हणजेच महत्वाचं असतं. त्यामुळे आणि निफ्टी बँक निफ्टी मध्ये आम्ही ते मोठे स्टॉप लॉसचे खेळ केलेत, पण हे बँकेक्स आणि सेन्सेक्स मध्ये निफ्टी इंडेक्स कसं आहे, प्रोफेशनल आहे ते नाही असं करत काय. बीएससी मध्ये असं होतं, बीएससीचं कसं कांड आहे, लिमिटनी काढावं लागते. स्टॉक मध्ये मला माहित नाही बाकीच्या ह्याच्यात काय होतं, बाकीच्या ह्याच्यात होतं मार्केटमध्ये. आणि ॲप स्टॉक कसं आहे, भारी ॲप आहे, हँग होत नाही काय ना. तुम्ही 10 मोबाईल मध्ये जरी ओपन केलं नाही, आता ह्यांनी पैसे दिले नाही आम्हाला प्रमोशन करायला, पण तरी पण मी सांगतो आता मध्ये नाही का, आता जे रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे, रोज काय ना काय बोलायचं, एंजल वनने असं केलं, असं केलं, म्हणजे म्हणायचं काहीतरी प्रॉब्लेम यायचा. पण ह्याचं काहीच नाही, काहीच होत नाही, काय नाही होत. नॉर्मल भारी ऍप्लिकेशन आहे, जोपर्यंत तुमचा मोबाईल काय होत नाही तोपर्यंत काय होत नाही ऍप्लिकेशनला. आणि त्यामुळे भारी झाला आजचा ट्रेड. ठीक आहे, वर्षाची सुरुवात चांगली झाली, प्रॉफिट मध्ये झाली, ते महत्वाचं आहे. ठीक आहे, 4 लॉट वर 2,000 पर लॉट 500 रुपये काढले. बघू, ट्राय करू. अजून आम्ही लॉट का वाढवत नाही, त्याचं रिझन एकच आहे, व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे. आम्ही 10 लॉट मारू शकतो. इलेक्शन झाले की आधी नव्हतोय मारत, 9 लॉट मारलेले आहेत आम्ही. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल 4 लॉट, तसं नाहीये, 10 लॉट पण मारू शकतो. पण सध्या ती व्हॉलॅटिलिटी नाहीये मार्केटमध्ये. परत इंडिया विक्स डाऊन आलं की आपण परत करू चालू. तर चालतंय मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जास्तीत जास्त लाईक करून टाका, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद तुमच्या.